श्रीराम आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ. श्रवण ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक क्रिया आहे. आणि एखादी कथा ऐकायला कोणी जातं आणि कथा ऐकायला गेल्यानंतर ती कथा ऐकत असताना कानावर शब्द पडतायत, परंतु तो जो ऐकणार आहे तो मानसिकदृष्ट्या तिथे. नमस्कार. एक ओवी दासबोधाची या सत्रामध्ये आज आपण पहिल्या दशकातल्या पहिल्या समासातली 28वी ओवी बघणार आहोत. पहिला दशक हा स्तवनांचा आहे आणि पहिला समास हा ग्रंथारंभ लक्षण नामाचा समास आहे. या समासामध्ये समर्थांनी दासबोधामधला अनुबंध चतुष्टय समजून सांगितलेला आहे. अनुबंध चतुष्टयामध्ये विषय, प्रयोजन, अधिकारी आणि संबंध या 4 गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. यापैकी विषय आणि प्रयोजन आणि दासबोधाचा अधिकारी याविषयीची सविस्तर चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे देण्यात येते. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते बघा, म्हणजे तुम्हाला दासबोधाचा विषय, प्रयोजन आणि अधिकारी याबद्दलची कल्पना स्पष्ट होईल. आजची जी ओवी आपण निवडलेली आहे अभ्यासाकरता, ह्या ओवीमध्ये समर्थांनी दासबोध ग्रंथाचं श्रवण केल्याने काय फळ प्राप्त होईल यावर थोडासा प्रकाश टाकलेला आहे. प्रथम आपण 28वी ओवी बघू आणि त्यानंतर या ओवीचा काय अर्थ लागतो त्यावर चर्चा करू. बघा, दासबोध ग्रंथातल्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाची 28वी ओवी. श्रीराम आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. दासबोध ग्रंथ हा ऐकण्याचा नाही तर श्रवण करण्याचा विषय आहे. आणि समर्थांनी या ठिकाणी सांगितलंय की दासबोध ग्रंथ श्रवण केलियाचे फळ, म्हणजे दासबोध ग्रंथ ऐकल्याचं फळ काय? तर श्रवणाचं जे फळ आहे ते आहे क्रिया पालटे तत्काळ. श्रवण केल्याने क्रिया तत्काळ पालटते. मग अर्थातच जो पहिला प्रश्न कुठल्याही साधकाच्या मनामध्ये निर्माण होतो तो हा होतो की श्रवण म्हणजे काय? आणि प्रचलित मराठीमध्ये श्रवण या शब्दाचा अर्थ जर सांगितला गेला किंवा समानार्थी शब्द जर बघितला तर असा येतो की ऐकणे म्हणजे श्रवण. पण ऐकणे म्हणजे खरंच श्रवण आहे का? आणि जर ऐकणे म्हणजे श्रवण असेल तर मग एकाच अर्थाचे 2 वेगवेगळे शब्द कसे आले? आणि याचा उलगडा करायचा जर प्रयत्न केला तर असं लक्षात येतं की ऐकणे म्हणजे श्रवण नाही. श्रवण हे ऐकण्याच्या थोडीशी पुढची स्टेप म्हणता येईल आपल्याला. मग सर्वप्रथम आपण बघू की श्रवण आणि ऐकणे याच्यामध्ये काय फरक आहे. कारण समर्थांनी दासबोध ग्रंथ श्रवण करायला सांगितलेला. आणि श्रवण कसा करायचा तर म्हणे श्रवणाने काय होतं तर श्रवणाने क्रिया पालटे तत्काळ. याचा अर्थ असा लागतो की ऐकणे म्हणजे एखादी गोष्ट शारीरिक क्रिया करणे. ऐकण्याची शारीरिक क्रिया करणे म्हणजे ऐकणे. म्हणजे शब्द आले आणि शब्द कानावर पडले आणि कानावर पडलेल्या शब्दांना आपण फक्त ऐकलं, तर याला म्हणतात शरीराने ऐकलं गेलं, कानाने ऐकलं गेलं. श्रवण ही शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक क्रिया आहे. आणि ज्यावेळेस हे सगळे स्तर, आपल्या अस्तित्वाचे सगळे स्तर एकत्र येऊन काम करतात त्यावेळेस जे ऐकलं जातं त्याला श्रवण म्हणतात. आणि श्रवण ही आध्यात्मिक क्रिया आहे. समर्थ या ठिकाणी सांगतात की नुसता दासबोध ऐकल्याने काही होणार नाहीये, दासबोधाचं श्रवण करावं लागेल. मग सर्वप्रथम हे लक्षात येते की श्रवण म्हणजे ज्या वेळेस तो ऐकणारा, आणि या ठिकाणी आपण म्हणतोय साधक, हा ज्यावेळेस तिथे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिकदृष्ट्या 100% तिथे हजर असेल. बहुतांश वेळेस असं बघण्यात येतं की एखादी कथा ऐकायला कोणी जातं आणि कथा ऐकायला गेल्यानंतर ती कथा ऐकत असताना कानावर शब्द पडतायत,
परंतु तो जो ऐकणार आहे तो मानसिकदृष्ट्या तिथे नाही आहे, तो दुसरीकडेच कुठेतरी आहे. तो एकतर घरी आहे किंवा कुठेतरी तो कार्यालयात आहे. तो कुठेही असू शकतो, त्याचं मन कुठेही जाऊ शकतं. पण श्रवण करण्यामध्ये तो साधक त्या ठिकाणी संपूर्ण हजर पाहिजे. आणि अशा प्रकारे जर दासबोधाचं श्रवण केलं तर श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तात्काळ. ऐकल्याने क्रिया पालटत नाही, श्रवण केल्याने क्रिया पालटली जाते. दासबोधाच्या अभ्यासामध्ये पुढच्या काही समासांमधून आपल्याला समजेल की समर्थांनी दोन खूप सुंदर शब्द वापरले. ते एक आहे वाच्यांश आणि दुसरं आहे लक्षांश. जी गोष्ट सांगितली जाते ती सांगितली जात असताना त्याच्यामध्ये वाच्यांश म्हणजे शब्द आणि लक्षांश म्हणजे काय सांगायचं आहे हे एक असू शकतं किंवा हे वेगवेगळे असू शकतं. आता हे समजून घेण्याकरता एक उदाहरणार्थ आपण जर म्हटलं तर आपल्या मराठीमध्ये म्हणी आहेत. उदाहरण म्हणून म्हण घेतली की काखेत कळसा आणि गावाला वळसा. आता याचा वाच्यांश काय येतो? तो वाच्यांश जो आहे तो असा आहे की काखेत कळसा म्हणजे कोणीतरी काखेमध्ये कळशी धरलेली आहे पाण्याची आणि ती तो शोधतोय आणि तो ते काखेत कळशी धरून गावाला वळसा मारतोय. आता काखेत कळसा गावाला वळसा ह्या म्हणीचा वाच्यांश जो आहे जो वाच्यांशावरून काही समजत नाही. वाच्यांशावरून फक्त क्रिया समजते की कोणीतरी एकाने काखेमध्ये कळशी धरलेली आहे आणि तो एका गावाला वळसा मारतोय. परंतु त्याकरता ही म्हण वापरली जात नाही. ही म्हण जी वापरली जाते ही म्हण वापरली जाते ही की तुमच्याकडे एखादी गोष्ट उपलब्ध आहे, ती तुमच्याचकडे आहे, परंतु ती स्वतःजवळ असूनही नसल्यासारखी समजून ज्यावेळेस ती शोधायचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस म्हटलं जातं की काखेत कळसा आणि गावाला वळसा झालं. म्हणजे म्हणीचा वाच्यांश वेगळा आहे पण लक्षांश पूर्णपणे वेगळा आहे. काय सांगितलं गेलं हे वेगळं आहे. आणि समर्थ म्हणतात की दासबोधामधल्या त्या शब्दांवर तर तुम्ही लक्ष द्याच, पण शब्दांवर लक्ष देत असताना त्या शब्दांच्या मागे काय सांगितलं गेलंय त्याचा लक्षांश काय तो जो लक्षात घेईल त्या साधकाला दासबोध समजेल. आणि त्या साधकांनी जर दासबोधाचं श्रवण केलं तर त्याची क्रिया पालटेल. मग श्रवण या शब्दामध्ये वाच्यांश जो आहे तो श्रवण आहे, फक्त ऐकणे, ऐकण्याची क्रिया. पण लक्षांश हा 3 शब्दात सांगितलेला आहे. श्रवणाचा वाच्यांश ऐकण्याची भौतिक क्रिया, परंतु त्याचा जो लक्षांश आहे तो आहे श्रवण, मनन आणि निधिध्यासन. म्हणजे जी गोष्ट ऐकली जाते ती गोष्ट ऐकल्यासोबत त्या गोष्टीचं मनन केलं जातंय, त्यावर चिंतन केलं जातंय की ही गोष्ट किंवा ह्या दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेलं हे लक्षण किंवा दासबोध ग्रंथामध्ये सांगितलेलं हे ज्ञान माझ्याकरता कसं लागू पडेल, मी ह्या ज्ञानाचा कसा उपयोग करून घेतला पाहिजे, यावर चिंतन मनन करणं आणि त्याचा निधिध्यासन करणं म्हणजे त्याचा ध्यास धरून स्वतःची क्रिया बदलणं, स्वतःमध्ये बदल घडवून आणणं, हा त्या श्रवणाच्या मागचा लक्षांश आहे. आता हे वाच्यांश आणि लक्षांश हे काय फक्त आपल्या धर्मशास्त्राचा किंवा ग्रंथाचाच अभ्यास करताना केलं जातं का? असं काही नाही आहे. दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस आपण कोणी काही सांगतंय ते ऐकतोय तर ते ऐकत असताना सुद्धा काय सांगितलं जात आहे आणि नेमकं काय सांगायचं आहे यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिल्या दशकापासून किंवा पहिल्या समासामध्येच समर्थ त्या साधकाला सावध, तत्पर, दक्ष राहण्याचा सल्ला देतात. दासबोध ऐकणाऱ्या माणसाने फक्त ऐकू नये, नेमकं काय सांगितलं जात आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं. त्यामुळे अध्यात्मात प्रगती करत असताना वाच्यांश आणि लक्षांश लक्षात घेणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपण आपले रोजचे दैनंदिन काम करत असताना, कार्य करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना, शाळेमध्ये असताना, घरी असताना कोण काय सांगतंय तर त्या सांगण्याचा शब्दांश म्हणजे वाच्यांश काय आणि काय सांगायचं आहे त्या शब्दांमधून हे लक्षात आलं पाहिजे.
इंग्रजीमध्ये ॲक्टिव्ह लिसनिंग असं म्हटलं गेलेलं आहे. हार्वर्ड बिझनेस स्कूलचा एक खूप सुंदर असा एक पेपर आहे की व्हॉट इज ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणून. त्याची लिंक मी खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट वाटत असेल तर तो जरूर वाचा तो पेपर. त्या पेपरमध्ये ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे काय आणि ॲक्टिव्ह लिसनिंग कसं करावं यावर सुंदर विवेचन केलेलं आहे. आणि समर्थांनी जे श्रवण सांगितलेलं आहे ना, हे श्रवण म्हणजेच ॲक्टिव्ह लिसनिंग आहे. ॲक्टिव्ह लिसनिंगमध्ये तो जो ऐकणारा आहे, तो ऐकणारा त्या ठिकाणी पूर्णपणे हजर असतो. जे सांगितलं जात आहे ते तो आत्मसात करत असतो आणि ते आत्मसात करत असताना स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतो. स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा प्रयत्न करत असतो. दासबोधाच्या साधकांनी दासबोधाचं श्रवण करावं आणि आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर फक्त लिसनिंग नाही, फक्त ऐकणं नाही, तर ॲक्टिव्ह लिसनिंग म्हणजे त्या ठिकाणी 100% हजर राहून ती गोष्ट ऐकावी. दासबोधाच्या अशा प्रकारे श्रवण केल्याने काय होईल याची चर्चा समर्थांनी पुढच्या काही ओव्यांमधून केलेली आहे. त्यापैकी एखाद्या ओवीचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमधून करू. जय जय रघुवीर समर्थ.